तर महामार्गावरच्या विहिरी हे मृत्यूचे सापळे होत चाललेत। हिंगोली सेनगाव मार्गावर अनेक धोकादायक विहिरी आहेत आणि हिंगोलीमध्ये विहिरींना न कठडे आहेत न जाळी आहे। महामार्गावर अवघ्या 10 फुटांवर अशा प्रकारच्या या विहिरी आहेत। हिंगोली सेनगाव मार्गावर अनेक धोकादायक अशा या विहिरी आहेत। विहिरीमध्ये एक टेम्पो जाऊन यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याचं आत्ताच आपण पाहिलं आणि 16 जण प्रवास करत होते, यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचं पाहिलंय। तर हिंगोली सेनगाव मार्गावर अशा प्रकारे अनेक मृत्यूचे सापळे असलेल्या या विहिरी आहेत आणि 10 फुटावर यामध्ये पाणी आहे। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील माळशिरसमध्ये विहिरीत पिकअप पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील देखील विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं पाहता बघू शकता की हा या ठिकाणी सेनगाव ते हिंगोली राज्य महामार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते। मात्र या महामार्गावरती जवळपास 5 ते 6 अशाच प्रकारे विहिरी या ठिकाणी रस्त्यावरती असल्याचं पाहण्यामध्ये बघता की कशा प्रकारे या ठिकाणच्या विहिरीचा धोकादायक विहिरी या ठिकाणी असल्याचं पाहण्यामध्ये बघता की संपूर्ण या विहिरीला कोणत्याही सुरक्षित कठडे नाही आहेत, कोणतीही सुरक्षा नाही आणि यामुळे संपूर्ण कोणताही फलक नसल्याचं पाहण्यामध्ये आणि या ठिकाणच्या यामुळे आता अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहण्यामध्ये काही दिवसापूर्वी याच ठिकाणी एक पिकअप या विहिरीला बाजूला पडलं होतं आणि मोठा अपघात झाला होता। मात्र नागरिकांनी या ठिकाणी दक्षतेमुळे या ठिकाणी 6 जणांचा प्राण वाचलेला आहे आणि यामुळे बघताय की या रस्त्यावरती कोणत्याही प्रकारे फलक नाहीत आणि त्यामुळे रात्रीच्या अंधारामध्ये नागरिकांना अशा प्रकारे विहिरी दिसत नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। त्यामुळे बघताय की कशा प्रकारे धोकादायक विहिरी या महामार्गावरती झालेले बघताय की दृश्य या विहिरीमध्ये जर एखादं पिकअप किंवा वाहन जर पडलं तर कोणी वाचू शकतं का, या दृश्यामधून आपल्याला पाहायला मिळते। आणि धक्कादायक म्हणजे अशा रस्त्यावर या एक विहिरी तर अनेक विहिरी अशा प्रकारे रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनानं आता तरी जागा व्हावं आणि ज्या महामार्गावरती ज्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय, त्या फलक बसवावेत आणि सुरक्षा कठडी बसवावेत। यामुळे आता प्रशासनानं तात्काळची दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करताना पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।